अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. पण कधी कधी असं होतं की एका संकटातून बाहेर पडायच्या आत दुसरं संकट दारात उभं असतं. घरात सतत आजारपण, पैशांची चणचण, मानसिक ताण, भांडणे आणि कमालीची अशांती निर्माण होते. आपण विचार करतो की मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात हे सगळं का? आपण दिवसरात्र कष्ट करतो, प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतो, तरीही सुखाचा एक क्षण वाटायला येत नाही. एका बाजूला मुलांचे शिक्षण, दुसऱ्या बाजूला पालकांचे आजारपण, त्यात नोकरी व्यवसायातील मंदी आणि जोडीला घरात रोज होणारे कलह. या चक्रव्यूहात माणूस असा काही अडकतो की त्याची जगण्याची इच्छा संपून जाते. घरात संकटे वाढण्यामागे काही अंशी धक्कादायक आणि सूक्ष्म कारणे असतात, ज्यांच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपल्या घरात संकटे का वाढतात, त्यावर अत्यंत प्रभावी व्यावहारिक उपाय कोणते आहेत ते पाहण्यापूर्वी मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त होवो. श्री गुरुचरित्र आणि दत्त संप्रदायाच्या शिकवणीनुसार आपल्या घरात निर्माण होणाऱ्या नकारात्मकतेमागे बाहेरची कोणतीही शक्ती नसून आपल्याच काही दैनंदिन कृती, सवयी आणि ऊर्जेचा असमतोल कारणीभूत असतो. यात सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अन्नदोष आणि कष्टार्जित पैशांचा अभाव. दत्त संप्रदायात अन्नाला पूर्णब्रह्म मानले गेले आहे आणि भिक्षेचे किंवा कष्टाच्या कमाईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. धक्कादायक सत्य हे आहे की जर तुमच्या घरात येणारा पैसा हा चुकीच्या मार्गाने, कोणाला फसवून, लाच घेऊन किंवा कोणाचे तरी मन दुखावून आलेला असेल, तर त्या पैशातून घरात येणारे अन्न दोषयुक्त असते. जेव्हा आपण असे अन्न शिजवतो, तेव्हा त्या अन्नामध्ये कमालीची नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. अशा अन्नाचे सेवन केल्याने घरातील सदस्यांची बुद्धी भ्रष्ट होते, मुलांमध्ये चिडचिड वाढते, अभ्यासामधून त्यांचे लक्ष उडते आणि घरात आजारपणावर अवाजवी खर्च होतो. कष्टाची कमाई नसेल तर घरात लक्ष्मी कधीही टिकत नाही. फक्त अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य, दुःख आणि मानसिक क्लेश वास करतात. दुसरं कारण म्हणजे वास्तू आणि परिसरातील ऊर्जेचा असमतोल, ज्याला आपण अस्वच्छता आणि आळस म्हणू शकतो. दत्तगुरूंचे अवतार नेहमी भ्रमण करत राहिले. त्यांनी निसर्गाची सेवा केली आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले. आजकाल बऱ्याच घरांमध्ये संध्याकाळच्या वेळी अंधार असतो, कचरा कोपऱ्यात साठवलेला असतो, कपड्यांचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले असतात किंवा घरात सतत आळसाचे वातावरण असते. ज्या घरात सूर्योदयानंतरही लोक उशिरापर्यंत झोपतात आणि सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी घरात दिवाबत्ती न लावता झोपतात किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असतात, तिथे नकारात्मक शक्तींना वाव मिळतो. घरातील कोळ्यांची जाळी, तुटलेली भांडी, फुटलेले आरसे आणि बंद पडलेली घड्याळे ही संकटांना थेट आमंत्रण देतात. बंद घड्याळ हे तुमच्या प्रगतीची वेळ थांबवण्याचे प्रतीक आहे. तिसरं आणि अत्यंत गंभीर कारण म्हणजे पितृदोष आणि पूर्वजांचे विस्मरण. दत्तगुरूंच्या उपासनेत पितृदोषाचं निवारण करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. बऱ्याचदा घरात विनाकारण होणारी भांडणे, योग्य वयात विवाह न होणे, व्यवसायात अचानक मोठे नुकसान होणे आणि संतती प्राप्तीमधील अडथळे हे पितृदोषामुळे असतात. आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध पक्ष विसरलो आहोत. त्यांची आठवण काढून त्यांना कृतज्ञता व्यक्त करणे आपण सोडून दिले आहे. पूर्वजांचे आत्मे जर अतृप्त असतील तर त्यांची नकारात्मक ऊर्जा घरातील प्रगती खिळवून ठेवते. तुम्ही कितीही कमावले, कितीही मोठी नोकरी मिळवली, तरी महिन्याच्या शेवटी हातात काही शिल्लक राहत नाही. बरकत पूर्णपणे नष्ट होते. यासोबतच वाणीतील कटुता आणि घरातील कलह या संकटांना खतपाणी घालतो. ज्या घरात स्त्रीचा अनादर होतो, जिथे आई बहीण किंवा पत्नीच्या डोळ्यात पाणी येते आणि सतत अपशब्दांचा वापर केला जातो, तिथे दत्तगुरू कधीही वास करत नाहीत. आज प्रत्येक घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून ओरडणे, एकमेकांना टोमणे मारणे आणि माझं नशीबच खराब आहे, या घरात माझं कधीच चांगलं होणार नाही, असं नकारात्मक बोलणं खूप वाढलं आहे. आपल्या तोंडातून निघणारे शब्द हे ब्रह्मांडात ऊर्जेच्या स्वरूपात फिरत असतात. आपण जितकं नकारात्मक बोलू, तितकीच नकारात्मकता आकर्षित करतो. जेव्हा तुम्ही सतत वाईट बोलता, तेव्हा निसर्गातील तथास्तु शक्ती त्याला मंजुरी देते आणि खरोखरच घरात संकटे वाढतात. घरातील सततचे वादविवाद वास्तूचा आत्मा मारून टाकतात आणि घर केवळ सिमेंट काँक्रीटची एक इमारत बनून राहते. शेवटचे कारण म्हणजे सेवा आणि कृतज्ञतेचा अभाव, म्हणजेच केवळ स्वार्थी भक्ती करणे. आपण देवाकडे कधी जातो?
जेव्हा संकट येतं तेव्हा आपण देवाला एक प्रकारे व्यवहाराचे साधन बनवले आहे, की देवा, माझं हे काम कर, मी तुला पेढे चढवेन, मी तुझ्या नावाने उपवास करेन. दत्त महाराज हे केवळ नवसाला पावणारे देव नाही, तर ते साधना करून घेणारे गुरु आहेत. जेव्हा आपण केवळ स्वार्थासाठी पूजा करतो आणि संकट टळल्यावर देवाला विसरतो, तेव्हा आपली आध्यात्मिक प्रतिकारशक्ती कमी होते. घरात नियमित नामस्मरण, दिवाबत्ती नसेल तर बाहेरची वाईट ऊर्जा किंवा लोकांची वाईट नजर घराला लवकर ग्रासते. आता या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी आपण दत्तगुरूंचे प्रभावी उपाय पाहूया. संकटे कितीही मोठी असली तरी त्यावर गुरुदेवांच्या कृपेने मात करणे शक्य आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही महागडे विधी करण्याची किंवा ज्योतिषांकडे धाव घेण्याची गरज नाही. तर तुमच्या जीवनशैलीत, वागण्यात आणि विचारात बदल करणे आवश्यक आहे. पितृदोष निवारणासाठी आणि घरातील अदृश्य संकटे दूर करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा महामंत्र आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 108 वेळा म्हणजेच एक माळ या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास दुपारी 12च्या सुमारास, जी दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ मानली जाते, तेव्हा हा जप करणे अत्यंत फलदायी ठरते. या नामाच्या कंपनामुळे घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, पूर्वजांना सद्गती मिळते आणि मनाला अभूतपूर्व शांतता लाभते. दत्त महाराजांना भिक्षा आणि अन्नदान अत्यंत प्रिय आहे. तुमच्या घरात रोज जो स्वयंपाक केला जातो त्यातील पहिली पोळी किंवा घास गायीसाठी काढावा. गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. तिला दिलेला घास थेट भगवंतापर्यंत पोहोचतो. तसेच आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीबाला किंवा प्राण्याला, विशेषतः कुत्र्याला अन्न द्यावे. भैरवाचे रूप असलेल्या कुत्र्याला अन्न दिल्याने राहू, केतू आणि शनीचे दोष शांत होतात. अन्नदानामुळे तुमच्या कर्मातील दोष कमी होतात आणि घरात धान्याची व पैशाची कधीही कमतरता भासत नाही. वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी भौतिक आणि आध्यात्मिक स्वच्छता आवश्यक आहे. रोज संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यात दिवा लावल्यानंतर एका छोट्या पात्रात भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळाव्यात आणि त्याचा धूर संपूर्ण घरात, विशेषतः कोपऱ्यांमध्ये फिरवावा. आठवड्यातून एकदा घरात थोडेसे गोमूत्र किंवा खडे मीठ टाकून फरशी पुसावी. खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते, तर कापराच्या धुरामुळे घरातील जंतू आणि नकारात्मक लहरी नष्ट होतात, ज्यामुळे घरातील आजारपण कमी होण्यास मदत होते. दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र हा कल्पवृक्ष मानला गेला आहे. घरावर खूप मोठी संकटे असतील, कोर्ट कचेरीचे वाद असतील, कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा आजारपण संपत नसेल, तर श्री गुरुचरित्राचा आश्रय घ्यावा. जर तुम्हाला स्वतःला 7 दिवसांचे कडक पारायण करणे शक्य नसेल, तर रोज किमान गुरुचरित्राचा एक अध्याय वाचावा. जर वाचन करणं शक्य नसेल, तर आजकाल YouTubeवर ऑडिओ स्वरूपात उपलब्ध असलेले अध्याय घरात शांत आवाजात ऐकावेत. गुरुचरित्र ऐकताना किंवा वाचताना घरात पूर्ण स्वच्छता, ब्रह्मचर्य आणि सात्विकता राखणे अनिवार्य आहे. ग्रंथाचे वाचन करताना मनात पूर्ण शरणागती भाव असावा. तसेच औदुंबर म्हणजेच उंबराच्या वृक्षाखाली दत्तगुरूंचा साक्षात वास असतो. जर तुमच्या घराच्या आसपास औदुंबराचे झाड असेल, तर त्याला रोज किंवा दर गुरुवारी पाणी घालावे आणि प्रदक्षिणा घालाव्यात. घराच्या मुख्य दारावर उंबऱ्याची पूजा करावी, म्हणजेच हळद कुंकू लावून रोज नमस्कार करावा. उंबरा हा घराचा रक्षक असतो. तिथे रोज संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरात कोणतीही वाईट शक्ती, कर्णीबाधा किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि वास्तूचे पूर्ण रक्षण होते. आता स्वतःला रिलेट करा, म्हणजे तुम्ही या चुका करताय का? चला थोडं थांबून स्वतःच्या दैनंदिन जीवनाचा विचार करूया आणि काही प्रश्न स्वतःलाच विचारूया, ज्यातून आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होईल. घरात आल्यावर आपण मोबाईल बाजूला ठेवून देवाकडे किंवा कुटुंबासोबत 2 मिनिटे शांत बसतो का? की घरात पाऊल ठेवताच चिडचिड करायला सुरुवात करतो? महिना अखेरीस जेव्हा पगार येतो, तेव्हा त्यातील काही छोटासा हिस्सा आपण दानधर्मासाठी किंवा गरजूंच्या मदतीसाठी काढतो का? घरात जेवताना आपण अन्नाला नाव न ठेवता तो देवाची कृपा आणि प्रसाद मानून आनंदाने खातो का? की जेवताना टीव्ही किंवा मोबाईलवर क्राईम न्यूज आणि वादविवाद पाहत जेवतो? घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा, आई वडिलांचा आपण आदर करतो की त्यांना जुन्या विचारांचे म्हणून दुर्लक्षित करतो? दत्तगुरूंचे मुख्य सूत्र हेच आहे की ते केवळ चमत्कार करून तुमचे प्रश्न सोडवत नाही, तर ते आपल्याला आपले कर्म सुधारायला सांगतात. जोपर्यंत आपण आपले आचार, विचार आणि संस्कार बदलत नाही,
तोपर्यंत केवळ देव्हाऱ्यासमोर तासनतास पूजापाठ करून किंवा उपास करून संकटे दूर होणार नाहीत. अंतःकरणाची शुद्धी हीच खरी भक्ती आहे. शेवटी घरात संकटे येणे हा निसर्गाचा नियम असू शकतो, कारण ते आपल्या चालू किंवा पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ असते. कर्म हे भोगावेच लागते, पण त्या संकटांमध्ये होरपळून निघायचे की दत्तगुरूंच्या नामस्मरणाचा हात धरून त्यातून सुखरूप न डगमगता बाहेर पडायचे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. संकट आले की खचून न जाता गुरुरायांवर संपूर्ण भार टाकून द्यावा. लक्षात ठेवा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा केवळ एक मंत्र नाही, तर ते एक अमोघ सुरक्षा कवच आहे. हे नाम तुमच्या आत्म्याला बल देते. आजपासूनच आपल्या घरातील अस्वच्छता दूर करा. वाणीत गोडवा आणि संयम आणा. कष्टाला प्राधान्य द्या. अन्नाचा कण आदराने स्वीकारा आणि दत्त महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून कर्माचा मार्ग सुधारा. तुमची श्रद्धा अढळ आणि भक्ती खरी असेल तर दत्त महाराज स्वतः तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतील आणि घरातील सर्व संकटांचे निवारण करून तुमच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश आणतील. मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. श्री गुरुदेव दत्त.